नमस्कार. आलो बघा आता जवळ मळवलीच्या पुढे निघलोय बघा. रस्ता जरा कच्चा आहे त्यामुळे उशिरा बारीक बारीक रिमझिम पाऊस. किती वाजले त्या? आता वाजले ते की थांब चालू करतो इथल्या गाड्या. तर आता वाजले 6:03. पांडुदादा जर म्हणलं होतं दुपारी 2ला हजर राहावा तिथं, पण आपण राहू शकलो नाही. घरचं सगळं बघून यायला लागतंय. अंकिताला ही पुन्हा सगळ्या चपात्या बिपात्या करून ठेवल्या त्या आबाला, अंकिताला, मोनाला, बापूला. फक्त अनुलान अक्काला आणले कारण अक्काला कुठं फिरायला भेटत नाही, उलट्या होती ते म्हणून. आज जरा वातावरण चांगलं आहे, म्हणजे हिरवळ आहे, त्यामुळे ह्या वातावरणात अक्काला काय होत नाही. हाय ना काका? उलटी होती का तुझी? नाही. आणि अक्का एकदम शांत आहे. अक्काला का घेतली तर बाकीची पोरं अक्कावरच लय दादागिरी करते ती. अंकिता म्हणा, मोना म्हणा, बापाचा काही विषय नाही, पण ती दोघ जण लय दादागिरी करते ती. एक नंबर घरात अक्का शांत, पुन्हा तिच्या पाठोपाठ बापू आहे. हा, सगळ्यात शांत मुलगी अक्का आहे, त्यामुळे अक्कालाच घेऊन आलो इकडं. उगा आपण पुढे जाय अजून यांची भांडणं लागायची, ती उगा वाईट वाटतं. आता मोनी दिदी 400 वर्ष आहे, काय नाही. एकामेकीची भांडण लागली, एकामेकी हानते त्या, काय नाही. दीदीला सांगितलंय आबाला मदत करू लागली थोडी. पाऊस बारीक बारीक तुमच्याकडे खरं जाण्याची इच्छा नव्हती बरं का माझी सुद्धा, पण ती दादा काय ऐकणार. तर सकाळपासून 4-5 फोन झाला त्यांचा, 4-5 वेळा फोन. आणि मी रात्री एकदा फोन केला, यायला वेळ भेटत नाही म्हणून. चाकू बसलाय सकाळी एकदा. चाकू नाही, टेस्टर. चाकू कशाचा? चाकू ते टेस्टर नाही मिळाला म्हणून चाकू फिरवत होते. चाकू कापला म्हणून म्हणलं तुम्हाला टेस्टर कापला. टेस्टर अन्नासोबत घ्यायला वाटतं. आणलंय सकाळी भाऊजी नाही नवीन आणलं. तर थोड्याच वेळात वेळापूर येते बघा. तुम्ही आमचं व्हिडिओ कुठून बघताय नक्की सांगा. आणि आम्ही आज संध्याकाळी पांडुदादा घरी मुक्कामी जातोय. कोण कोण आहे बारामतीत ते पण सांगा. कारण आम्ही तसं सहसा लय राहत नाही रा कुठं, पण दादा मुळे राहायला लागलोय. कारण ती म्हणतात आम्ही तुमच्यात राहतोय, तुम्ही यायलाच पाहिजे. फर्स्ट टाइम रील स्टारच्या घरी, फर्स्ट टाइमच एका रील स्टारच्या घरी राहायला चाललोय. घरनं तयारी करून आयुष्यात कधी गेलो नाही बघा, म्हणजे कोणाच्या घरी राहायला गेलो नाही. वेळ पडली तिथं राहिलोय एकदा विनायक दादाच्यात, तेवढं रात्री उशीर झाला म्हणून. किती 2 तास राहिलोय फक्त. रात्री 1 वाजली होती यायला तिथं आपल्याला. विनायक दादाच काय आपल्या जवळ आहे तर पंढरपूरला. हे लांब असं चाललोय आपण, आहे ना? लांब चाललो. बारामती म्हणजे जवळजवळ 150 किलोमीटर अंतरावर चाललो. आणि पांडुदादाचा वाढदिवस आहे बघा. त्यांना सकाळी फोनवर दिले त्या शुभेच्छा. अजून एकदा आपल्या व्हिडिओ मधनं पण ते पांडुदादाला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. माझ्याकडून पांडुरंग आहे, स्वभाव चांगला आहे पांडुदादा, म्हणून निघाले आम्ही. खरं मिळून मिसळून घेतलं पाहिजे. काय नाही, काय लोक काय करते ती घरी आलेल्या माणसाला किंमत देत नाही ती, पण तसं नाही पांडुदादा. गेल्यानंतर आता आपल्याला कळेलच. माझा व्हिडिओ येईल बघा तिथला. आणि उद्याच्याला आम्ही असं मस्तपैकी वेगळ्या लोकेशनला फिरायला जाणार आहे. त्यांनी सांगितलंय वेळ काढून एका दिवसात जाऊन येऊ. पुरी 8 तारखेला माझ्या सख्या चुलत भावाचं लग्न आहे. पोलीस मध्ये सिलेक्शन झालंय त्याचं 8 तारखेला लग्न आहे. आम्हाला 6 तारखेला का म्हणा इथं, म्हणजे आज 4 गेली, उद्या 5. 6 तारखेला का म्हणून आपण आम्हाला इथं यायला लागतंय. कारण बांगड्या हे मेहंदीचा कार्यक्रम हे सगळं लग्न आहे. आणि आता गोची कशी झाली आहे बघा. गोची म्हणजे गोथोडा. तर कशी झाली आपण आमच्या सख्या मैत्रिणीच. सख्खी मैत्रीण सख्खीच असते. सख्खी मैत्रिणीच का? म्हणजे माझ्या लहानपणाची मैत्रीण होती शाळेत. माझी शाळा थोडी झाली, पण त्यावेळेची मैत्रीण, त्या मैत्रीण अजून जाण ठेवले. तिचं शिक्षण भरपूर झालं, लॉ झालंय तिचं कम्प्लीट. तुझं शिक्षण 7वी झालं, माझं 7वी झालंय. पण तेव्हाची मैत्री आपलं एवढं थोडं शिक्षण असून आपल्याला किंमत देते ती. म्हणून जावा वाटत होतं. पहिल्यांदा तारीख धरल्या तिने मला पहिल्यांदा फोनवर सांगितलं, अगं तुझं शिक्षण कमी असून तुला महाराष्ट्रात गाजवली की मी. तर मी गाजवली की मग ती माझी मैत्रीण पण तशीच म्हणते. मग तुझ्या मैत्रिणीला मोजकीच लोक ओळखते, पण तुला आज सगळा महाराष्ट्र ओळखते माझ्यामुळं. मला देव माणूस माझी रोज पाय दोन पाणी पेत जा. आणि ह्या व्हिडिओ मुळेच बरं का मला पहिल्या गमावलेल्या मैत्रिणी सापडल्या. आपण व्हिडिओ काढाय प्रोत्साहन कोण दिलं ही सांगी? तुम्ही दिलं, पण मी तयार राहिले. माझी कौतुकच करत नाही. तुम्ही सगळ्यांनाच तयार केलं की बरोबर आहे की, पण मला पुढे घातलं तुम्ही.
कॅमेऱ्याच्या पाठीमागे एक वर्षभर राहिला. अगं बरं, तुला सगळ्यात प्रोत्साहन एका स्त्री जर पुढे जायचं तर नवऱ्याचं प्रोत्साहन लागतं. मग होतं म्हणते की तुमचं प्रोत्साहन होतं, पण मी बी ठामपणे राहिली सगळ्याच्या बोलणी खावणी करून. शिक्षणाची तुला पण काय कमी बसू दिली नाही, नॉलेज नाही त्यातलं आलंय तुला. आलंय म्हणजे माझ्यात पण कॉन्फिडन्स होता, मग सांगल तसं मी वागत होती. असं आहे काय? मग नाही मला जमतच नाही, मला येतच नाही, बसली असते म्हणजे. तर आपण आलोय आता वेळापूर मध्ये. कोण कोण बघतोय वेळापुरातून आमचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट. आणि बारामतीचे विशेष कोण कोण आहे ते पण सांगा, कारण आम्ही आहे तिथं. अननोन कॉलर. आणि चटणीची ऑर्डर काय एक 4-8 दिवस टाकू नका, कारण सध्या घरातलं ही लग्न असल्यामुळे आता आम्ही सध्या बाहेर आहे. बिझी शेड्यूल आहे आमचं जरा, त्यामुळं चटणीची ऑर्डर काय टाकू नये 8 दिवस. ज्यांना कोणाला पाहिजे त्याने ऑर्डर टाकून ठेवू शकताय, पण 8-10 दिवस थांबायची तयारी ठेवा. नाही तर पुन्हा म्हणचाल आम्ही ऑर्डर टाकली, आम्हाला मसाला आला नाही, सध्या आमचा मसाला स्टॉप आहे, कारण पाऊस पण चालू आहे. पावसात काय करता फिर येत नाही. पावसाचं पण इतकं काय नाही, आम्ही करू शकतो, पण बिझी लय आहे सध्या. वेळच भेट नाही आम्हाला, कसलाच वेळ भेट नाही. त्या दिवशी करायचं म्हणलं मसाला, वेळच भेटला नाही. रोज म्हणजे फॅन येते ती घरी. वेळापुरातलं महादेवाचं मंदिर आहे बघा, एकदम मोठं जुनं मंदिर आहे, एकदम जुनं मंदिर आहे बघा. हर हर महादेव. हे आहे बघा वेळापूर, आणि हे आहे इथं आमचं अहो. जिंदगीत का आधी अहो म्हणलं नाही, हुई व म्हणते मी. काय म्हणते? हुई व. खेड्या गावातली भाषा हुई व. आता आपल्याला जायचंय माळशिरस नातेपुते. आता अकलूज वरनं जाय, अकलूज बावळा नको होत ना, शिरा कुठनं तरी बोगद्यात ना. लवकर जवळ करा. ओराज सारखा गाडीत बसू का? तिथं दादाचा बर्थडे व्हायचा आणि मी बसायची गाडीत. बर्थडे पर्यंत पोहोचवतो. आणि तसं पण दादा थांबणार, जरी नाही पोचलो तर आपण आलोय म्हणल्यानंतर दादा थांबणार 100%. आलोय म्हणजे फोन करून करून बोलवून घेतलंय. या की मी प्लॅनिंग केलंय. दादाचा फोनवर फोन. दादाने चिकन बिर्याणी बनवली आधीच सांगितलंय. आता बर्थडेला कोण कोण येणार आहे त्यांची तिथं हे आपण बघूया. नवीन कोण असले तर आपण ओळख करून घेऊया. तसं ना आपण बोलकच आहे पहिल्यापासून. आपण नवीन कोण असलं तर त्याला बोलक करू शकतो, आपल्या ओळखीचं नसलं तरी. तिथं बघूया, भेट करून आपण सगळ्यांची घेऊया ओळख पाळख. इथं हो का, ही आलोय आपण ब्रिज खाली, वेळापूर ब्रिज. इथनं जायचं का? अरे बाबा मुडद्या जरा थोडा थोडा गाडी मखमली. कटाळून गेलाय घरी जीवन. आता मला आळूस आलाय. आळूस आलाय तुझ्यापेक्षा. जाऊस तर मला एक झोप. बँकेत उभा राहून मी सुद्धा हे झालोय. बरं आता विराज नाही, आपल्याला जायच आहे. या आयुष्यात कितीही संकट आलं तर माणूस कायम हसला पाहिजे. हसतय माणूस, हसरा पाहिजे. पण काय नाही. तर मित्रांनो, आपण बघा आपलं पैशाचं जरा हे झालंय, त्यामुळं बँकेत तुम्हाला काही सांगितलंय. आज आपण वास्तुक शांतीचा व्हिडिओ म्हणते वास्तुक शांतीचा कार्यक्रम जर आपण रद्द केलाय बघा. मला म्हणलं होतं काल सकाळच्या व्हिडिओ मध्ये ह्यांनी वास्तुक शांती घालायची ना, आचारी लावायचं आणि हे करायचं. काय झालं त्याच्यासाठी ह्यांनी शिल्लक ठेवलं होतं पैसे तेवढं बघा. सोन्याची मुदत पण संपून गेलते, ते सोनं पण सोडवून आणलं. मग आता सध्या एक जणाकडून 10,000 रुपये घेतले. आता तुम्हाला खरं वाटणार नाही. दिगंचितनं कोमल ज्वेलर्स आहे, त्यांच्याकडून 10,000 रुपये मी घेतले. कारण लागते आता बाहेर चाललोय, गाडी आहे मोठी म्हणल्यानंतर आपल्या जवळ पैसे भले आपल्याला नका लागणार, पण 10-5 हजार रुपये आपल्या जवळ शिल्लकच असा होता. साहेब मला म्हणलं टेन्शन घेऊ नका. आणि आम्ही पोहोचेपर्यंत तुम्ही मित्रांनो सांगा, कारण मला लय कन्फ्युज व्हायला लागलंय. पांडुदादाचा बर्थडे आहे आणि त्यांना गिफ्ट काय घेऊ, लय कन्फ्युज व्हायला लागलंय. घड्याळ तर घड्याळ त्यांच्याकडे असणार, मग काय गिफ्ट घ्यायचं? गरिबीतनं आपलं काहीतरी घ्यायचं. गरिबीतनं काय घेता येईल आम्हाला तेवढं तुम्ही सांगा, सुचवता येईल तेवढं. व्हिडिओ अगोदरच अपलोड होईल, तिथे जायच्या अगोदर बघतो आम्ही कमेंट. आम्हाला तुमच्या कमेंट मधले एखादं योग्य आपल्या दरापैकी वाटलं तर घेण्याचा प्रयत्न करू, हाय का नाही? बजेट पर्यंत आपल्या बसलं तर.
मस्त फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी घेऊया. रोडवर हो का झाडं कसले बघा आपले. मस्त लोकेशन आहे इकडे. भारी भारी वाटतंय. काचवचं पाणी काढा की. चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.